विंचू हा प्राणी सर्वांच्या परिचयाचा आहे। विंचू हा एक विषारी प्राणी असून तो मांसाहारी आहे आणि जर माणसाला त्याने दंश केला तर शरीराची आग होते। विंचू हे प्राणी पालापाचोळा, घराचे गवताचे छत, कौलारू घराचे छत, जुने पुराणे कपडे यांच्यामध्ये बऱ्याचदा सापडतो। कित्येक माणसांना विंचू दंश करतो। या काळामध्ये 120 प्रजाती आढळून येतात, त्यातील काही प्रजाती खूप विषारी तर काही कमी विषारी आहेत। त्यांच्या प्रजातीनुसार विंचवाचा आकार तसेच त्याचे विष कळते। सर्वात मोठ्या विंचूचा आकार हा 18 ते 20 सेंटीमीटर लांब असतो। महाराष्ट्रामध्ये मुख्यतः काळा विंचू आणि लाल विंचू दोन्ही विंचू सापडतात। हे विंचू शेतामध्ये, जंगलांमध्ये किंवा पावसाळा लागताच रस्त्यांवर फिरताना दिसतात। विंचू निशाचर असतात। दिवसा ते बिळांमध्ये, फटींमध्ये, दगडाखाली लपून बसतात। संध्याकाळी ते बाहेर पडतात व पहाट होण्यापूर्वी पुन्हा लपतात। भक्ष्य पकडण्यासाठी ते बराच वेळ दबा धरून बसतात। लहान मोठे कीटक, कोळी व इतर लहान अष्टपाद हे त्यांचे भक्ष्य। काही वेळा ते गोगलगायी खातात। स्पर्शपादांनी ते भक्ष्य पकडतात आणि सावकाश खातात। भक्ष्य मोठे असल्यास त्याला पहिल्यांदा दंश करून बेशुद्ध करतात आणि नंतर नखरिकांनी फाडून त्याचे तुकडे करून खातात। ते एका वेळी खूप अन्न खातात। त्यांच्या चयापचयाचा दर मंद असल्याने ते 6 महिने अन्नाशिवाय राहू शकतात। विंचू समाजप्रिय नसल्याने एकेकटे राहतात, परंतु जन्म, प्रणयाराधन अशा वेळी एकत्र येतात। पक्षी, खासकरून घुबडे, सरडे, लहान साप, मांसाहारी सस्तन प्राणी, बेडूक, वेक इत्यादी विंचवाचे भक्षण करतात। काही विंचूही विंचवांना खातात, स्वजाती भक्षण। त्यामुळे त्यांची संख्या मर्यादित असते। विंचवांमध्ये लैंगिक प्रजनन घडून येते। नर आकाराने सडपातळ असतो, त्याची शेपटी जास्त लांब असते। प्रजनन काळात नर मादीच्या शोधात शेकडो मीटर अंतर पार करतो। मादीने सोडलेल्या फेरोमोनचा वास आणि कंपने यांच्या मदतीने नर मादी एकमेकांना ओळखतात। मादीला आकर्षित करण्यासाठी नर प्रणयाराधन करतो। नराचे प्रणयाराधनाचे नृत्य कित्येक तास चालते। हे नृत्य चालू असताना नर त्याचे शुक्राणुधर मादीच्या शरीरात ठेवता येईल अशा जागी नेतो। मादी जननिक प्रच्छदांतून शुक्राणुधर शरीरात ढकलते। नंतर शुक्राणुधरापासून शुक्रपेशी विलग होतात आणि मादीच्या अंड्यांचे फलन करतात। एकदा मादीच्या शरीरात शुक्राणुधर शिरला की नर तेथून शीघ्रतेने निघून जातो। अन्यथा मादी नराला खाऊन टाकू शकते। मादी अंडी न घालता थेट पिलांना जन्म देते। याला अंडजरायुजता म्हणतात। मादीच्या जननरंध्रातून 5 ते 8 पिले बाहेर येतात आणि लगेच ती मादीच्या पाठीवर चढून बसतात। जन्मलेली पिले पांढरी असतात। पिले मादीच्या मुखगोळिकेतून अन्न शोषून घेतात आणि जगतात। 4 ते 5 वेळा कात टाकल्यावर पिले प्रौढ होतात। परंतु पहिल्या 2 वेळा कात टाकेपर्यंत पिलांना शरीरातील पाण्याचा अंश टिकविण्यासाठी मादीवर अवलंबून राहावे लागते। विंचू हा अतिशय चिवट प्राणी आहे। कडाक्याची थंडी आणि अतिउष्णता अशा दोन्ही टोकांच्या वातावरणात विंचू तग धरून राहतो। त्याच्या लपण्याच्या जागा, लहान आकार, निसर्गाशी जुळता रंग व चपळ हालचाल यामुळे विंचवाला सहजासहजी मारणे शक्य नसते। सतत 2 दिवसांपर्यंत पाण्यात बुडवून ठेवला तरी जो जिवंत राहू शकतो। जिवंत राहण्यासाठी या बाबी निसर्गाने विंचवाला दिलेल्या आहेत। ग्रीनलंड व अंटार्क्टिका वगळता जगात इतर ठिकाणी विंचू कमी जास्त प्रमाणात आढळतात। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। प्राण्यांविषयी आणखी नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।